देयर इज अ डिफरन्स बिटवीन फिजिकल अँड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये आणि फिजिकल प्रॉपर्टी मध्ये डिफरन्स आहे. काय डिफरंट आहे? काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? द मोस्ट नोटिसेबल डिफरन्स बिटवीन इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी and other types or forms of property is that intellectual property is intangible. That is, it cannot be defined or it cannot be touched. It is not identified by its own physical parameters. सबसे पहली बात, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंटेंजिबल होती है, आप उसे छू नहीं सकते हैं. बट वेयर एज फिजिकल प्रॉपर्टी टेंजिबल होती है, हम उसे छू सकते हैं. You can see on the screen. मैंने बंगलो दिखाया है. It's an example of physical property. मैंने एक कार भी दिखाई है. It's an example of physical property. लेकिन उसके साथ साथ मैंने एक फेमस म्यूजिक कंपोजर को यहाँ पे दिखाया है. चैट बॉक्स में मेरे को बोलो कौन है ये दोनों. चैट बॉक्स, you have to be active. ऐसा नहीं चलेगा कि आपने ऑनलाइन लेक्चर ज्वाइन कर लिया, वॉल्यूम को कम कर दिया, बात खत्म हो गई. वेरी नाइस. Mahesh, Honorable Dr. Shweta ma'am, thank you. Samarth, yes, he is Ajay Atul. उनके जो म्यूजिक कंपोजिशंस है उसको आप कॉपीराइट कर सकते हो, उनको वो राइट मिलता है. दैट इज व्हाई उनके पास इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी है. साइड में मैंने एमएस ऑफिस के भी बहुत सारे सिंबल्स दिखाए हैं, माइक्रोसॉफ्ट के भी दिखाए हैं. Why I have shown all these symbols to you is because I want to differentiate intellectual property and physical property. Physical property घर है, कार है, और intellectual property म्यूजिक. ये जो माइक्रोसॉफ्ट ऑफिस ने प्रोग्राम्स लॉन्च किए हैं, all these are examples of intellectual property. आप intellectual property को छू नहीं सकते हो, इसलिए उसे intangible कहा जाता है. आप फिजिकल प्रॉपर्टी को छू सकते हो, इसलिए उसे फिजिकल प्रॉपर्टी कहा जाता है. एक बड़ा ही इम्पॉर्टंट स्टेटमेंट मैं करने जा रहा हूं. आपण आयुष्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टी कमवण्याच्या मागे धावतोय. यस सर नो? आपल्याला प्रत्येकाला बंगला हवाय, प्रत्येकाला गाडी हवीये, प्रत्येकाला एरोप्लेन हवंय, हेलिकॉप्टर आयुष्यामध्ये कुठेतरी हिल फार्म हाऊस करायचा आहे, शेती घ्यायची आहे. प्रत्येक जण फिजिकल प्रॉपर्टी मिळवण्याच्या मागे लागलेला आहे. पण आज मला एक स्टेटमेंट करायचं आहे. जर तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कमवली तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या माध्यमातून तुम्ही मोठ्या प्रमाणावर फिजिकल प्रॉपर्टी कमवू शकता. विथ द हेल्प ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी यू कॅन परचेस, यू कॅन बाय लॉट ऑफ फिजिकल प्रॉपर्टी विच विल cause you to become the richest person on this earth. आणि तेच कारण असू शकतं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जे तुम्हाला या जगातलं श्रीमंत व्यक्ती बनवू शकतो. खूप साऱ्या लोकांनी ही जी संपत्ती कमवलेली आहे ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या जोरावर कमवलेली आहे. म्हणूनच मी म्हणतो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इज अ क्रिएशन ऑफ माइंड. आपल्या बुद्धीचा वापर करून काही नाविन्यपूर्ण प्रोडक्ट तयार करणे, नाविन्यपूर्ण प्रोसेसेस शोधून काढणे, त्याचप्रमाणे आर्टिस्टिक वर्क, लिटरली वर्क, सिम्बॉल्स, डिझाईन शोधून काढणे, यालाच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणतात.